हॅलो फ्रेंड्स. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती. स्वामी विवेकानंद हे कालातीत असं युवकांसाठी प्रेरणास्थान आहेच, पण त्याबरोबरच ते उत्तुंग असं आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं. त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांनी विशेषतः युवकांसाठी केलेलं आवाहन हे अतिशय महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांनी भारताला ध्यान करणारं राष्ट्र असं संबोधलं होतं. भारत जेव्हा ध्यान करणारं राष्ट्र होईल तेव्हाच ते प्रगत राष्ट्र होईल असं सांगितलं होतं. तसं पाहिलं तर स्वामी विवेकानंद हे एक मल्टीफेसेटेड असं व्यक्तिमत्व होतं. पण आज मी अगदी थोडक्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला सगळ्यात महत्त्वाचा असा मांडलेला विचार जो मला भावला आणि जो मी सतत फॉलो करत राहिलो तो म्हणजे ब्रह्मचर्य, ह्या विषयावर मी बोलणार आहे. भारतीय संस्कृती ही चिदवादी आहे. त्याच्यामुळं आपलं जीवन हे निरंतर अशी तेवत राहणारी ज्योत आहे. आपलं शरीर हे आपल्या मनानी किंवा त्याही पेक्षा आपल्या चित्तांनी तात्पुरतं भाड्याने घेतलेलं असं घर आहे आणि काही वर्षांनी, कदाचित ॲव्हरेज 100 अशा वर्षांनी आपल्याला ते सोडावं लागणार आहे. पण चित्त हे निरंतर तेवत असणाऱ्या ज्योतीसारखं पुढे निघून जाणार आहे. वेगळ्या वेगळ्या चष्म्यांतून, वेगळ्या वेगळ्या रंगांच्या चष्म्यातून पाहिल्यानंतर आपल्याला जगसुद्धा त्याच रंगाचं दिसतं. त्याप्रमाणे आपण जे जे शरीर धारण करतो, चित्त जे जे शरीर धारण करतं, त्याप्रमाणे ह्या जगाची किंवा प्रपंचाची अनुभूती होते. त्याच्यामुळे आपल्या चित्ताच्या चेतनेला सगळ्यात जास्ती महत्त्व देणारी संस्कृती, कदाचित एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. भारतभूमीवर जे जे म्हणून धर्म किंवा संप्रदाय निर्माण झाले ते सगळेच्या सगळे चिदवादी आहेत. म्हणून ते चित्ताच्या चेतनेला किंवा मनुष्याच्या चारित्र्याला महत्त्व देतात. मनुष्याचं चारित्र्य जर शुद्ध असेल तेव्हाच मनुष्य चांगला म्हणून घेऊ शकतो स्वतःला किंवा इतरांकडून सुद्धा तो गौरविला जाऊ शकतो, असं पुन्हा पुन्हा भारतीय संस्कृती सांगते. या चित्ताच्या चेतनेला निर्मळ ठेवण्यासाठी, सतत पवित्र ठेवण्यासाठी, नितांत सुंदर ठेवण्यासाठी आपल्याला सतत ध्यान करावं लागतं. सामान्य माणूस हा सतत ध्यान करू नाही शकत संन्यासाप्रमाणे किंवा योग्यांप्रमाणे, परंतु प्रपंचात असताना सुद्धा तो ब्रह्मचर्य पाळू शकतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो, कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धर्माचा पुरुष किंवा स्त्री असो, ब्रह्मचर्य हा सगळ्यात श्रेष्ठ असा धर्म सांगितलेला आहे. ज्याच्याकडे ब्रह्मचर्य आहे त्याचंच चारित्र्य श्रेष्ठ आहे किंवा शुद्ध आहे असं सांगितलं जातं. म्हणून आजसुद्धा बऱ्याचशा चांगल्या संस्कार असणाऱ्या कुटुंबामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याला महत्त्व दिलेलं आपल्याला आढळून येतं. किंबहुना माणसाचं चारित्र्य तेव्हाच चांगलं समजलं जातं जेव्हा त्याच्याकडे ब्रह्मचर्य आहे. हे ब्रह्मचर्य अतिशय जाज्वल्य आणि जळजळीत असायला पाहिजे याचा पुरस्कार स्वामी विवेकानंदांनी केला. आणि विशेषतः त्यांनी तो पुरस्कार तेव्हा केला जेव्हा त्यांनी संपूर्ण भारतभूमीचं भ्रमण केलं. एवढंच नाही तर जेव्हा ते अमेरिकन आणि युरोपियन आणि ईस्टर्न देशांमध्ये सुद्धा जाऊन आले. आपल्या उण्यापुऱ्या 39 किंवा 40 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जगाला अद्वैत वेदांताचं तत्त्वज्ञान दिलं. पण हे अद्वैत वेदांताचं तत्त्वज्ञान वैश्विक आहे, जातीच्या किंवा धर्मांच्या किंवा लिंगभेदाच्या पलीकडे आहे, हे त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञांना, तत्त्वज्ञांना आणि धर्मसुधारकांना सुद्धा पटवून दिलं. असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा ब्रह्मचर्याविषयी बोलतं तेव्हा आपण थोडासा श्वास रोखून त्या ब्रह्मचर्याचा उहापोह करायला पाहिजे. ब्रह्मचर्य हे केवळ शारीरिकच असतं असं नाही,
काया, वाचा आणि मनाचं या तिन्हींचं मिळून ब्रह्मचर्य मनुष्याचं चारित्र्य घडवतं. शरीराची शुद्धता तर असायलाच पाहिजे. आपण शरीराला शुद्ध ठेवलंच पाहिजे. कामवासनेपासून त्याला अतिशय कठोरपणे आवरून धरलंच पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपली वाणीसुद्धा सतत शुद्ध आणि स्वच्छ आणि पवित्र बोलणारी असायला पाहिजे, सत्य बोलणारी असायला पाहिजे. त्याच्याही पेक्षा आपलं मन हे नितांत निर्मळ पवित्र असलं पाहिजे. कामोपभोगापासून किंवा कामेच्छेपासून दूर असणारं असलं पाहिजे. काया, वाचा आणि मनाचं ब्रह्मचर्य म्हणजेच आपलं चारित्र्य. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांपैकी हा जो व्हिडिओ जे बघतात या सगळ्यांपैकीच जवळजवळ सगळेच लोक हे विशेषतः अर्बन लाईफ जगणारे आहेत, शहरांमध्ये आहेत. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो किंवा कॉलेजमध्ये सुद्धा जेव्हा जायचो, तेव्हा मी जेव्हा ब्रह्मचर्याचा उल्लेख करायचो तेव्हा सुद्धा तिथे हसलं जायचं, की ब्रह्मचर्य ही पाळण्यासारखी गोष्ट नाही किंवा ती अशक्य आहे गोष्ट. ती मागासलेल्या समाजाची किंवा खेडवळ समाजाची, जंगलात राहणाऱ्या समाजाची लक्षणं आहेत असं सांगितलं जायचं. आजही कित्येक वर्षानंतर तशाच प्रकारची धारणा ब्रह्मचर्याविषयी विशेषतः अर्बन समाजामध्ये आहे, शहरी समाजामध्ये आहे. तरीसुद्धा काही विशिष्ट आणि जाती संप्रदायाचे लोक ब्रह्मचर्याला कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात आणि अनन्यसाधारण असं महत्त्व देतात. त्याचं कारण ब्रह्मचर्य हे आपल्या चित्ताच्या चेतनेला निर्मळ ठेवण्याचं काम करते. जोपर्यंत आपण ब्रह्मचर्य चांगल्या प्रकारे पाळू शकत नाही किंवा पाळत नाही तोपर्यंत आपलं चारित्र्यसुद्धा शुद्ध होणं शक्य नाही. आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो, ज्या समाजामध्ये राहतो, ज्या मित्रमैत्रिणींबरोबर उठबस करतो किंवा जिथे आपण काम करतो, त्या लोकांच्या मनातील व्यक्त किंवा अव्यक्त असे जे विचार असतात ते सतत आपल्या सबकॉन्शियस माइंडशी किंवा अंतर्मनाशी सतत संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा संपर्क साधून असतात. त्याच्यामुळेच आपल्या मनामध्ये येणारे सगळे जे विचार आहेत किंवा आपण जे आपलं ओव्हरऑल चारित्र्य बनवलेलं आहे, हे आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांच्या चारित्र्यावर, त्यांच्या विचारांवर सुद्धा अवलंबून असतं. मग ते विचार आणि चारित्र्य व्यक्त असोत किंवा अव्यक्त असोत. त्याच्यामुळे चिदवादी असणारी भारतीय संस्कृती ब्रह्मचर्याला अतिशय महत्त्व देते. आजचा काळच जणू असा आहे की ब्रह्मचर्य पाळणं जणू काही हास्यास्पद मानलं जातं, पण त्याचबरोबर प्रपंचामध्ये सुद्धा पाळलं जाणारं ब्रह्मचर्य हे सुद्धा अशक्यप्राय होऊन बसलेलं आहे. त्याचं कारण अज्ञान हे आहे, चांगल्या संस्कारांचा अभाव आहे आणि गेल्या 30 वर्षामध्ये, 30-40 वर्षांमध्ये विशेषतः भारतामध्ये जी सुखसुविधा आलेली आहे, त्याच्यामुळे जो मटेरियलिझमचा जो प्रादुर्भाव अतिशय वेगाने आणि अनन्यसाधारणपणे झालेला आहे, त्याच्यामुळे जे आपल्या आजूबाजूला दिसतंय प्रॅक्टिकली आपल्या डोळ्यांना दिसणारं, कानांना ऐकू येणारं, स्पर्शाव्य म्हणून आपल्याला जाणवणारं हे सगळंच्या सगळं आपल्याला अतिशय भौतिकवादी, इहवादी किंवा मटेरियलिस्टिक बनवत आहेत. त्याच्यामुळे ब्रह्मचर्य ही गोष्ट हास्यास्पद मानली जाते किंवा अशक्य अशी मानली जाते. ती हास्यास्पद नक्कीच नाही, पण ती अशक्य आहे म्हणून लोक त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात आणि विशेषतः ज्यांच्या संस्कृतीमध्ये चारित्र्याला महत्त्व नसतं, पावित्र्याला महत्त्व नसतं, ध्यानाला महत्त्व नसतं, अध्यात्माला महत्त्व नसतं, ते लोक ब्रह्मचर्य सहजपणे पाळताना दिसत नाही. स्वभावतः माणसामध्ये जेव्हा जास्तीत जास्त त्याच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त द्रव्य म्हणजे पैसा अडका येऊ लागला, की मनुष्याचं नैसर्गिकपणे आकर्षण हे इंद्रिय सुखांकडे होतं. साधारणतः सौंदर्याकडे आकर्षित होणं किंवा पैशांकडे आकर्षित होणं हे चारित्र्यहीन माणसाचं लक्षण समजलं जातं, कारण त्याचं मन त्या गोष्टींकडे सहजपणे आकर्षित होतं. अतिशय उच्च कोटीचे किंवा जन्मोजन्मीचे संस्कार किंवा घरच्या संस्कारांमधून जर आपल्याला ब्रह्मचर्य शिकवलं नसेल किंवा ते नैसर्गिकपणे पाळायला येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा आपण त्या पैशांनी ब्रह्मचर्या च्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करतो किंवा सौंदर्याकडे दूर पाळण्याचा प्रयत्न करतो. आपण आज इतके मटेरियलिस्टिक झालेलो आहोत की
सहजपणे सौंदर्याकडे आकर्षित होतो किंवा पैशाकडे आकर्षित होतो. आपलं चित्त किंवा चारित्र्य शुद्ध ठेवलं पाहिजे. मन अतिशय निर्मळ ठेवलं पाहिजे किंवा प्रपंचामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. हे आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहे. 2,500-3,000 वर्षांपूर्वी वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या महान माणसांनी भारतीय संस्कृतीला ब्रह्मचर्याचे धडे घालून देऊन तिला अतिशय उच्च कोटीच्या आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवलं होतं. ती संस्कृती हळूहळू आज तागायत घसरत अशा परिस्थितीवर येऊन ठेपलेली आहे, जिथे केवळ आणि केवळ मटेरियलिस्टिक गोष्टींनाच महत्त्व दिलं जातं. आज आपण जेव्हा आपले मित्र शोधतो किंवा मित्र बनवतो किंवा विशेषतः आपला लाईफ पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याच्याकडून चांगल्या चारित्र्याची किंवा ब्रह्मचर्याची अपेक्षा करतो का? आपल्यापैकी किती जणं त्याची अपेक्षा करतात? किंबहुना 1% सुद्धा लोक नाही, राईट? किंबहुना आपला लाईफ पार्टनरसुद्धा असा असला पाहिजे, जो आपल्याला इंद्रियांना आवर घालायला शिकवेल किंवा या भौतिक जगापासून, इहलोकापासून, लौकिकापासून दूर इंद्रियांच्या पलीकडे घेऊन जाईल. अन्यथा केवळ इंद्रियांच्या सुखासाठी एकमेकांकडे आकर्षित होणं हे माणसाला किंवा माणसासाठी किंवा जनावरांसाठी सुद्धा नैसर्गिक आहे. किंबहुना स्रष्टाने जेव्हा या सृष्टीचं सृजन केलं, तेव्हा सत्सद विवेक बुद्धीच्या बरोबर कामवासना पण दिलेली आहे. या भौतिक जगामध्ये किंवा बायोस्फिअरमध्ये, जीवावरणामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी कामवासना नावाची गोष्ट ह्या निसर्गाने किंवा परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि त्याच्याकडे आकर्षित होणं हे साहजिक आहे. पण विशेषतः भारतीय संस्कृतीतल्या माणसांनी याही पलीकडे एक उदात्त निर्मळ असं जग आहे, पवित्र असं जग आहे, जे सतत परिवर्तनीय जरी असलं तरी ते विशुद्ध आहे. कदाचित त्याला परमेश्वरी जग म्हणा किंवा अध्यात्माचं जग म्हणा, चिदघन असं जग म्हणा किंवा चैतन्यानं भरलेलं असं सगळ्या षड्रिपूंच्या पलीकडचं असलेलं जग म्हणा, हे त्यांनी शोधून काढलं आणि ब्रह्मचर्याचा पुरस्कार केला. हे ब्रह्मचर्य केवळ पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्या इंद्रियांना आवरून आपल्या मनाला स्थिर बनवणं, म्हणजे अगदी लग्न झालेल्या स्त्री पुरुषांनी सुद्धा, म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य पाळणे म्हणजे काय असतं? केवळ आणि केवळ आपल्याच लाईफ पार्टनरच्या मनामध्ये किंवा लाईफ पार्टनरमध्येच आसक्त होणं, आपल्या लाईफ पार्टनरचाच सतत ध्यास ठेवणं किंवा त्याचंच मनन चिंतन करणं किंवा त्याच्यावरच संपूर्णपणे काया वाचा मने प्रेम करणं म्हणजे प्रपंचातलं ब्रह्मचर्य असतं. ते आज आपण या मटेरियलिस्टिक जगामध्ये सुद्धा विसरत चाललो आहे किंवा किंबहुना आपल्यातले बहुतेक जण विसरलेत बेसिकली. सोशल मीडिया किंवा अन्य सगळी जी साधनं आहेत ती आपल्या चित्ताच्या चेतनेला अपवित्र बनवण्यासाठीच जणू काही बनवलेली असतात. इथे कोणीही तुम्हाला विवेकानंदांच्या गुरुने म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी जसं स्वतःच्या विद्यार्थ्याला किंवा स्वतःच्या शिष्याला विवेकानंदांना हात पकडून ब्रह्मचर्य पाळायला शिकवलं किंवा अध्यात्माच्या जगात नेलं, तसं आपल्याला कोणीतरी गुरु येईल आणि पकडून नेईल अशी अपेक्षा आपण करू नाही शकत. कारण हे जग अतिशय मटेरियलिस्टिक झालेलं आहे. इथे आपला गुरु आपण शोधला पाहिजे. एका विशिष्ट वयात आल्यानंतर जे इंद्रियांचं आपल्याला आकर्षण असतं, सुंदर मुलं सुंदर मुलीकडे किंवा सुंदर मुली सुंदर मुलांकडे, श्रीमंत माणसं श्रीमंत माणसांकडेच आकर्षित होतात. ही संपूर्णपणे इंद्रियांची ओढ असते. हे संपूर्णपणे सेक्शुअल अट्रॅक्शन असतं. हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. ते आपण जरी त्याला प्रेम असं गुळमुळीत जरी नाव देत असलो तरी याच्या बेसमध्ये कामवासना हीच आहे. ती अतिशय मनाच्या सखोल अशा भागावर बिंबवलेली असते. माणूस म्हणून थोडेसे आढेवेढे घेऊन आपण ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ती केवळ आणि केवळ कामवासनाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये येणारी सगळी माणसं, विशेषतः जो आपला लाईफ पार्टनर आहे, तो आपला हात पकडून किंवा ती आपला हात पकडून भौतिक किंवा इहलोकाच्या इंद्रियजन्य सुखाच्या जगातून आपल्याला पलीकडे घेऊन जायला मदत करेल असाच आपण लाईफ पार्टनर निर्माण शोधला पाहिजे. किंबहुना
आपलं चरित्र अशा प्रकारे बनवलं पाहिजे जेणेकरून आपल्या लाईफ पार्टनरला आपण इंद्रियांच्या जगाच्या पलीकडे घेऊन गेलो पाहिजे. कारण चित्ताची चेतना ही भवसागरामध्ये पुन्हा 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 वेगळ्या वेगळ्या धारणा निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आधी म्हटल्याप्रमाणे आपलं शरीर हे आपल्या चित्ताने तात्पुरतं भाड्याने घेतलेलं असं घर आहे, ते आपल्याला सोडून जाणार आहे. पण आपलं चित्त दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सतत तेवत राहणारं असतं, पुन्हा पुन्हा जन्म घेणारं असतं. आणि म्हणून त्याला जितकं विशुद्ध असेल तितकं ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचाच आधार घेतला पाहिजे, काया वाचा आणि मनाच्या ब्रह्मचर्याचा. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कोणी शिकवत नाही. बेसिकली आपल्याला कोणी सांगत नाही ब्रह्मचर्य म्हणजे काय पाळायचं. आपल्याला बरेच जण म्हणतात की ह्यांच्याकडे आकर्षित होऊ नका, तिकडे आकर्षित होऊ नका, हिच्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघू नका. ब्रह्मचर्याचं पण मन सतत इंद्रियांच्या पाठीमागे धावत असतं. मग करायचं काय? गुरु तर आपल्याला मिळत नाही. ध्यान हा एकमेव मार्ग आहे जो आपल्याला ब्रह्मचर्य पाळायला शिकवतो. ध्यानाचा ब्रह्मचर्य पाळायला शिकवणे हा एकमेव उपयोग नाही आहे, पण त्याच्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ असा उपयोग काय असेल तर ते ब्रह्मचर्य पाळायला शिकवणे, काया वाचा मनाचं. तुम्ही प्रापंचिक माणसं जरी असलात तरीसुद्धा आपलं चारित्र्य हे आपल्या ब्रह्मचर्यावरच अवलंबून असतं. आणि आपण जळजळीत असं ब्रह्मचर्य, कडक असं ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. इंद्रियांना आवरून धरलं पाहिजे, त्या इंद्रियांचं दमन करायला पाहिजे, असं सांगणारा महापुरुष स्वामी विवेकानंद अगदी 1-1.5 सेंचुरीपूर्वीच होऊन गेला आहे भारतामध्ये. त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 39-40 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी मानवतेचा जो पुरस्कार केला किंवा अन्य बऱ्याच गोष्टींचा त्यांनी जो पुरस्कार केला, त्याच्यापैकी ब्रह्मचर्याचा त्यांनी सगळ्यात जास्ती पुरस्कार केलेला आहे. त्या महान पुरुषाच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं चारित्र्य विशुद्ध, निर्मळ, पवित्र असं हो, अशी अपेक्षा बाळगून इथेच थांबतो. थँक्यू सो मच.